नाशिक शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण संपन्न। नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मराठा आणि धनगर समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहाचं भूमिपूजन। मराठा आणि धनगर समाजाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान। 2 दिवसांपूर्वी भुजबळांची प्रकृती बिघडली होती, ते रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आले। त्यांच्या ध्येयनिष्ठेला सलाम। अजित पवारांनी भुजबळांचं केलं कौतुक। मंडल आयोग आणि इतर कुठल्याही बाबतीत भुजबळ कधी मागे हटले नाहीत असंही वक्तव्य। उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भिडेवाड्यातील शाळेचा पायाभरणी सोहळा होणार। तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले असल्यानं सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही करत आहोत, अजित पवारांची माहिती। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमधल्या विजयानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर सेलिब्रेशन। मातोश्री बाहेर वाद्यवादन, मोठ्या संख्येनं युवा सैनिक उपस्थित। सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष। उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषात सहभागी। रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंनी पाहिला कौतुक सोहळा। आमचीच खरी युवासेना आहे हे कालच्या निकालावरून सिद्ध झालं। समोरची युवासेना नाही तर दहीहंडी पथक। युवासेना नेते वरुण सरदेसाईंची टीका। हा मतदार विकला जात नाही, महिला आणि युवा आमच्या सोबत उभे असल्याचं या विजयातून दिसतं। सिनेट निवडणुकीतल्या विजयानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात 9,59,00,000 मतदार, त्यात 4,59,00,000 पुरुष तर 4,64,00,000 महिला मतदार। वृद्ध मतदारांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देणार। नव मतदारांची संख्या 19,48,000। आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या। दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केली। राजीव कुमार यांची माहिती। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना 3 वेळेला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडलं याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार। नावाची घोषणा करण्यापूर्वी 3 दिवस आधी माहिती देणं बंधनकारक। राजीव कुमार यांची माहिती। महाविकास आघाडीची सावध भूमिका। मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना। विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश। महाविकास आघाडीमध्ये भांडण होण्याची सुतराम शक्यता नाही। आमची वज्रमूठ पक्की, म्हणूनच लोकसभेत राज्यात मोदींना दणका दिला। संजय राऊतांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोठ बांधणार। मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा। प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। महाराष्ट्र हा बिहार नाही, त्यामुळे निवडणुका या एकाच टप्प्यात व्हायला हव्यात। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 2 दिवसांचा विदर्भ दौरा आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना। 2 दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी 62 मतदारसंघांचा आढावा घेतल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे जानेवारीपासून सरकारकडे पगार द्यायला पैसे राहणार नाहीत। शेतकऱ्यांनी मोफत वीज मागितलीच नाही तर का देताय? अमरावतीत अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंचा सवाल। लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधनं महिलांनी लहान व्यवसाय सुरू केलेत। ही सर्व माहिती राज ठाकरेंना देऊन त्यांचा या योजनेबाबत असलेला गैरसमज दूर करू। मंत्री दीपक केसरकरांची राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे नव्हे तर सरकारी अधिकारी आणि आमदारांच्या पगारामुळे सरकारची अर्थव्यवस्था बिघडेल। राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं झालं असतं। बच्चू कडूंची प्रतिक्रिया।
हिंगोलीमध्ये रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचे बॅनरवर रोहित पवार यांचा भावी मंत्री असा उल्लेख. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा मुंब्रा विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचे ठिकठिकाणी बॅनरवर महाविकास आघाडी नेत्यांचा फोटो. गिरीश महाजन यांना नुसती बडबड करणं आणि खोटं बोलणं एवढंच येतं. देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखाली राहून गिरीश महाजन मोठे झालेत. एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर टीका. आनंद दिघेंना मारलं हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा. सकाळी ठणठणीत असलेले दिघे दुपारी त्यांचा मृत्यू कसा काय झाला? दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का? शिरसाट यांनी उपस्थित केले प्रश्न. मंत्रिपद न मिळता संजय शिरसाटांना महामंडळ मिळालं म्हणून ते नैराश्यातनं काहीही बोलतायत. केदार दिघेंची संजय शिरसाटांवर टीका. आनंद दिघेंना मारण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी केलं होतं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरच्या 3 मतदारसंघांमधनं ठाकरे गटातली उमेदवारांची नावं जाहीर. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे, कन्नडमधनं उदयसिंह राजपूत, वैजापूरमधनं दिनेश परदेशींचं नाव समोर. सूत्रांची माहिती. लोकांचा आग्रह आहे की निवडणूक लढवावी. पितृपक्ष झाल्यावर निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेणार. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. सोलापूर मध्यची जागा काँग्रेस कार्यकर्ताच लढणार. सोलापूर मध्यची जागा सोडण्यास प्रणिती शिंदेंचा नकार. माकपकडून नरसय्या आडम यांचा होता दावा. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातनं लढण्याची संधी मिळाल्यास तयार. खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी चंद्रहार पाटील करणार महायज्ञ. उद्या आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच चंद्रहार पाटील महायज्ञ करणार. पुरंदर हवेली विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता. काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या जागी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाजी झेंडे यांच्याकडून उमेदवारीची मागणी. कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी. चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी. उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा. माजी आमदार सुभाष बनेंची मागणी. वर्ध्यातल्या 4ही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचपणी. 4ही मतदारसंघात उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती. भंडाऱ्यातल्या तुमसर विधानसभेच्या जागेवरनं महायुतीत वाद होण्याची शक्यता. विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांचा तुमसर विधानसभेवर दावा तर भाजपकडून प्रदीप पडोळे इच्छुक. शरद पवार पक्षाकडनं उमेदवारी घेण्याबाबत अजून अंतिम निर्णय नाही. परिणय फुके भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात असेपर्यंत भाजपात जाणार नाही. माजी आमदार चरण वाघमारेंकडनं भूमिका स्पष्ट. वर्ध्यातल्या कारंजा घाडगे इथं भाजपच्या 22 आणि काँग्रेसच्या 13 सरपंचांनी प्रहार जनशक्ती पक्षात केला प्रवेश. बच्चू कडूंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. ओबीसी हा भाजपचा डीएनए. ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. नागपूरमधल्या रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर ठाकरे गटातल्या 2 नेत्यांचा दावा. दाव्यामुळे विशाल बरबटे आणि माजी खासदार प्रकाश जाधव या 2 गटात समोरासमोर घोषणाबाजी. ठाकरे गट पूर्व विदर्भात 8 ते 10 जागा लढण्यासाठी इच्छुक. पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा ठाकरे गटाकडनं आढावा. भास्कर जाधवांची पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. भास्कर जाधवांना विधानसभेत योग्य उत्तर देईल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. भास्कर जाधव यांनी मुनगंटीवार हेच खरे गद्दार असल्याची केली होती टीका. अक्कलकोट तालुक्यात रेशन दुकानात प्लास्टिकच्या तांदळाचं वाटप केल्याचा खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. प्रणिती शिंदेंनी प्लास्टिकचा तांदूळही सॅम्पल म्हणून दाखवला.
खासदार प्रणिती शिंदे यांचा रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ मिळत असल्याचा आरोप पुरवठा अधिकाऱ्यांनी काढला खोडून। रेशन दुकानातील तांदूळ प्लास्टिकचा नसून गुणसंवर्धित तांदूळ असल्याचंही केलं स्पष्ट। सांगोला ते यलमार मंगेवाडी गावापर्यंत आमदार शहाजी बापू पाटलांची बग्गीतून मिरवणूक। यलमार भवन बांधण्यासाठी 1 कोटी निधी दिल्यानं यलमार समाजानं काढली मिरवणूक। सांगलीतल्या कवठे महांकाळमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, मात्र मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली। मोर्चात आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील उपस्थित। कवठे महांकाळमधल्या निषेध सभेतनं खासदार विशाल पाटील आणि रोहित पाटील यांचा माजी खासदार संजय काका पाटलांवर हल्लाबोल। पराभवामुळे संजय काका पाटील वैफल्यग्रस्त झाल्याची टीका। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक लढवणार माजलगाव विधानसभा निवडणूक। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणार उमेदवारी। मित्रपरिवार संवाद मेळावा घेऊन जाहीर केली भूमिका। पुण्याच्या दौंडमधल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ। प्रश्न विचारण्यावर झाला गोंधळ। बोलू देत नसल्यामुळे माईक फेकल्याचा प्रकार। माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन। धुळ्यातल्या देवपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। अकोल्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात युवा महोत्सव। 30 सप्टेंबरला युवा महोत्सवाचा होणार समारोप। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या 210 महाविद्यालयांचा महोत्सवात सहभाग। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक। 10 तासांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल। शनिवारी रात्री 10:44ला विरार अंधेरी जलद वातानुकूलित लोकल बोरिवलीपर्यंतच धावणार। मुंबईतल्या 3ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतुकीत बदल, तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरील सेवा पूर्णतः असणार बंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रात्री उडणाऱ्या ड्रोन्सचा उलगडा। ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीला पोलिसांची परवानगी। ड्रोन दिसल्यास घाबरून जाऊ नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। चित्रकार प्रज्ञा राजेंसह 7 कलाकारांचं चित्र प्रदर्शन। गणपती बाप्पाची 42 चित्र प्रदर्शनात। वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सोमवारपर्यंत आयोजन। प्रथम या चित्र प्रदर्शनाचं काला घोडा फेस्टिवलच्या फाउंडर मेंबर गीता कॅस्टेलिनो यांच्या हस्ते उद्घाटन। नवरात्रोत्सवासाठी देवीच्या 10,000 मूर्ती परदेशात रवाना। रायगडच्या पेणमधल्या मूर्तीशाळांमध्ये देवीच्या साज शृंगाराची लगबग। थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये देवीच्या मूर्तींना मागणी। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तेलंगणातल्या भक्ताकडनं 17 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान। गेल्या 5 दिवसात मिळालेला दुसरा सोन्याचा मुकुट। मंदिर प्रशासनानं भक्तांचे मानले आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।